कलिंगडचा ज्यूस बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यात कलिंगडचे काही तुकडे घेतलेले आहेत। ते सगळे तुकडे आता एक मोठी वाटी भरून हे तुकडे घेतलेले आहेत। आता हे सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात। त्यात आता टाकायचा आहे अर्धा लिंबाचा रस, पाव चमचा काळं मीठ आणि 2 चमचे साखर। इथे लिंबाचा रस वापरलाय त्यामुळे आपण इथे साखर वापरलेली आहे। आणि आता याच्यामध्ये एक 3 ते 4 टेबलस्पून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे। कलिंगडचा ज्यूस सर्व करण्यासाठी इथे एका ग्लासमध्ये काही बर्फाचे तुकडे टाकून घेतलेत आणि त्यामध्ये आपण हा जो मिक्सरला फिरवून घेतलेला कलिंगडचा ज्यूस आहे तो सगळा टाकून ओतून घ्यायचा आहे। तर इथे कलिंगड ज्यूसचा जो पहिला प्रकार आहे तो आपण बनवलेला आहे। तुम्ही असा हा ज्यूस बनवून फ्रीजमध्ये ठेवा, दुपारच्या वेळी किंवा अगदी रात्रीच्या वेळी पिलात तरी देखील चालेल, किंवा यात आपण बर्फ टाकलेले त्याच्यामुळे तुम्हाला लगेचच प्यायची इच्छा असेल तरी लगेच पिऊ शकता। त्या कलिंगड ज्यूसचा आपण दुसरा प्रकार बघूयात। त्यासाठी इथे एका ग्लासमध्ये काही बर्फाचे तुकडे टाकून घेतलेत। त्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून रोज सिरप टाकलेला आहे। रोज सिरपचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त केलं तरी चालेल। आणि आता याच्यामध्ये मी कलिंगडाचे एकदम बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे। कलिंगड इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं नाहीये, तर एकदम जेवढे शक्य होतील तेवढे इथे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते सगळे तुकडे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि आता याच्यामध्ये एकदम थंडगार पाणी टाकायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। तर रोज सिरप टाकून जो कलिंगड ज्यूसचा प्रकार आहे तो आपण आत्ता इथे बघितला। याच्यात तुम्ही चवीसाठी थोडंसं काळं मीठ देखील टाकू शकता। काळं मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेऊयात। तर कलिंगड ज्यूसचा दुसरा प्रकार आपण इथे बघितला। तिसरा प्रकार बघूयात। त्यासाठी इथे एका ग्लासमध्ये परत एकदा थोडे बर्फाचे तुकडे टाकून घेतले। त्यानंतर कलिंगड एकदम बारीक तुकडे करून घेतलेले ते तुकडे यामध्ये टाकून घ्यायचेत आणि इथे मी 2 ते 3 टेबलस्पून भिजवलेला सब्जा टाकून घेतलाय। तर सब्जा भिजायला फारसा वेळ लागत नाही, एक 15 ते 20 मिनिटांपूर्वी मी सब्जा भिजत घातलेला होता आणि अगदी थोडासा लिंबाचा रस इथे टाकून घेतलाय। यात पण टाकायचे पाव चमचा काळं मीठ। आता इथे लिंबाचा रस वापरलाय तर त्याची चव बॅलन्स झाली पाहिजे म्हणून थोडेसे कलिंगड आणि साखर मिक्सरला फिरवून तो ज्यूस यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे सर्व मिक्स करायचं। तर असे हे कलिंगड ज्यूसचे 3 प्रकार आपण आज बघितले। यापैकी तुम्हाला कुठला प्रकार जास्त आवडला मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।